मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यात या कायद्याअंतर्गत 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे। 5 वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा, तसंच या कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची मालमत्ता जप्त देखील केली जाऊ शकते, अशी ही तरतूद या कायद्यात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। आणि त्यामुळे आता काय काय कारवाई होते कराडवर हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीआयडीच्या ताब्यात आहे सध्या कराड, मात्र आता एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टानं परवानगी दिली आहे। त्यामुळे यापुढचा तपास आणि त्याचा ताबा हा एसआयटीकडे असणार आहे। एकीकडे आपण पाहतोय कराडवर मकोका लावण्यात आला, त्या अंतर्गत कारवाई झाली आहे। पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। कराडवर मकोका लावण्यात आलाय। दुसरीकडे परळी बंद करण्यात आली। कराड समर्थक ठिय्या देऊन बसलेत, यात कराडचे कुटुंबीय देखील आहेत। आरोपीवर मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र दुसरीकडे परळीमध्ये समर्थकांनी ठिय्या दिलाय। सरपंच हत्येप्रकरणी कराड एसआयटीच्या ताब्यात असेल, त्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। गेला महिनाभर या संपूर्ण प्रकरणानं बीड परळीमधलं राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगानं आता सूत्र हलताना पाहायला मिळतात। पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसतंय। वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आलाय। कराड समर्थकांनी मात्र परळी बंदची हाक दिली आहे। कराडचे कुटुंबीय देखील ठिय्या देऊन बसलेत। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। गेले महिनाभर परळी, बीड, धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड आणि त्याभोवती फिरणारं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालंय। मात्र आता कराडवर मकोका लावण्यात आलाय, त्यानंतर परळी बंद करण्यात आलाय। मकोका कोणाकोणाला लागतो त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, सरपंच हत्येत सर्वांनाच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। विष्णू चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि वाल्मिक कराडलाही मकोका लावण्यात आलाय। कृष्णा आंधळे हा सध्या फरार आहे, त्याला शोधण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। मात्र सिद्धार्थ सोनवणे जो अटकेत आहे त्यालाही मकोका लावण्यात आलाय। संघटित गुन्हेगारी, मग त्यात खंडणी असेल किंवा अन्य गुन्हे असतील, खून असेल, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्यातल्या आरोपींना मकोका लावण्यात येतो। संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी या कायद्याचा वापर होतो आणि तोच मकोका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आताची एक मोठी बातमी आहे। परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावरती उतरलेत। कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। तर परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर काही तरुण चढलेत। वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतो। परळी बंद करण्यात आल्याचं दिसतंय। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती। काही तरुण हे कमानीवर देखील चढल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे समर्थकांकडून आता ठिय्या आंदोलन केलं जातंय। वाल्मिक कराडचे हे समर्थक आहेत आणि मकोका लावलेला वाल्मिक कराड त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरलेत। परळी बंदची हाक देण्यात आली।